चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात एका शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली। परमेश्वर मेश्राम असं या शेतकऱ्याचं नाव आहे। तर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडनं फसवणूक झाल्यामुळे परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केली आहे असा आरोप मेश्राम कुटुंबियांनी केलाय। तर या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही अशी प्रतिक्रिया अनिल धानोरकर यांनी दिली आहे। तहसील कार्यालयामधले नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांनी आमच्याकडून पैसे घेतले। माझे पप्पा रोज दिवसभर तिथे बाहेर उभे राहायचे, पण त्यांना न्याय देण्यात आला नाही आणि फेरफार करण्यात आला नाही। ते जे त्याच्यामध्ये सामील आहेत तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना फक्त सस्पेंड केलंय, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। माझी इच्छा एकच आहे की जोपर्यंत माझ्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत मी बाडी हटवणार नाही। मला 7/12 पाहिजे, मला अधिकार पाहिजे, पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आणि मला जो लागला खर्च फेरफार 7/12 बनवण्यासाठी तो पण मला पूर्ण पाहिजे। त्याच्यानंतरच आम्ही तिथून बाडी हटवणार। परमेश्वर मेश्राम यांच्या बाबतीमध्ये माहिती झालं की त्यांचं दुःखद निधन झालं। खरंच खूप दुःख झालं, परंतु परमेश्वर मेश्रामची माझा कोणताही संबंध नाही किंवा त्यांच्याशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही। त्यांनी 2 शेताबद्दल आरोप केलेला आहे, कोणीतरी एक शेंडे आणि धानोरकर। मी सांगितलं की माझी केस चालू असल्यामुळे माझ्या फेरफारचा किंवा मी त्यांच्याकडून कोणतीही जमीन खरेदी न केल्यामुळे त्याचा फेरफारचा विषयच येत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।